माऊली ते गाणं म्हणलं तू गाणे माझे हेची सर्व सुख 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 तू गाणे माझे
सुख धान हो
बरवे झाले सद्गुरु
बरवे 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 झाले बरवे Ah
परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपाने त्यांचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति तद्वादितम गगनशतशत संस्थादिलक्षणम् एकं नित्यं निर्मलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावार्थं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि सद्गुरु तन्नमामि आत्मरूप गणेश केलिया संसार होय सकळ विद्येचे अधिकरण तेची म्हणून श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कार ओ प्रणोतारणेश्वरा
हृदयी आले सद्गुरूने कृपा केली निज वस्तू पैदा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त घटिका कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्यमूर्ती तुकोबाराय यांचे पटशिष्य निळोबाराय पिंपळनेर निवासी यांचा हा 4 चरणाचा अभंग तुमच्या सर्व संतांच्या सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पसा भविष्य परिहार असा की गेली 55 वर्ष जय गणेश मैदान गणेशोत्सव मंडळ गणेशोत्सव साजरा करीत आहे आणि त्यात कीर्तनरूपी सोहळा आणि त्यात दुसऱ्या दिवशीची जी सेवा आहे ती माझ्यासारख्या पामरांकडे आहे. पाहायला गेलं तर या मंडळाचे संस्थापक संचालक कैलासवासी पाराक्रम साहेब 25 वर्ष सातत्याने त्यांनी नगरसेवक पद पिकवलं. पण एक गोष्ट म्हणजे त्यांना तर काही पाहिजे नाही, पण इथं जे त्यांच्यासोबत ज्यांनी कार्य केले किंवा त्यांच्यासोबत जे राहिले त्या व्यक्तींकडून मी ऐकले की 25 वर्ष जे नगरसेवक होते आणि हा जो गणेशोत्सव साजरा करण्याचं जे कारण होतं ते टिळकांनी जे कारण निर्माण केलं होतं त्या काळात की लोक एकत्र येऊन एकत्र बसून अध्यात्म चर्चा करावी हा त्यांचा मूळ उद्दिष्ट होतं. 55 वर्षापूर्वी जेव्हा त्यांनी मंडळ स्थापन केले तर त्याच उद्दिष्टाने केले, कारण स्वतः वारकरी संप्रदायामध्ये होते आणि नगरसेवक कार्यरत असताना 25 वर्ष असं कार्य केलं की आपल्या जन्माची आणि मृत्यूची सोय करून गेली. कालच ज्या महाराजांनी अभंग घेतला होता, आपली आहे का जो असेल जागा पुण्य माता पिता तयार, म्हणजे हा द्विअर्थ आहे. आपली आहे का स्वतःच्या करतो आपण, कारण आपण अभिमानाने स्वतःला आपलं करतो आणि आपली आहे म्हणजे आपल्या सर्वांच्या हितासाठी. कारण त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी अशी काही कार्य केली की समाजाला पूर्ण अशा गोष्टी पूज्य गोष्टी टाकतात. शाळा आहे, मैदान आहे, स्मशानभूमी आहे, हॉस्पिटल आहे, शिवाय मी तर असं ऐकलं कदाचित चुकीचं असं मान्यवर बसले तुम्ही सांगा की ते स्वतः जेव्हा BMCची माणसं यायची गटर वगैरे साफ करण्यासाठी जर त्या व्यक्तीला जमलं नाही तर स्वतः तिथे हजर होऊन ते साफ करायचे आणि त्या जो कार्यरत असायचा BMCचा कर्मचारी त्याला दाखवायचे की आपल्या व्यक्तीने साफ, पण कधी त्याला ओरडले नाही. म्हणजे असे नगरसेवक नाही बरोबर ना, ही ख्याती आहे. आणि 25 वर्ष जेव्हा कार्यरत असताना त्यांच्या स्वतःच्या संपत्तीमध्ये काही फरक नाही आला. नाहीतर आता बोलायला नाही पाहिजे, आजकाल जर नगरसेवक झाला तर 5 वर्ष त्याची कशी परिस्थिती असते 5 वर्षापूर्वी आणि 5 वर्षात कशी असते हे आपल्या सर्वसामान्यांना माहिती आहे. असे कैलासवासी पाराक्रम साहेब धन्यवाद देतो, त्यांना कोटी कोटी धन्यवाद. आणि त्यानंतर अशी गोष्ट माझ्याकडे पहिल्यांदा घडते की मी आता पेटीवर लिहिले, काही टी शर्टवर पण लिहिले, आम्ही चालू पुढे हा वारसा पण चालवतो, वारसा पण चालवतो, मुळात पुढची लागतात त्याला हे ना. माझ्या घरात मला काय माहिती नाही, वारसा पण पुढची लागतात, पण जावई देण्याचा वारसा चालवतो ही या जगामध्ये मला पहिल्या गोष्टी घडली असते. कारण एका म्हणतात सासऱ्यान जावयाची पूजा लागली हाच म्हणतात, याच म्हणतात ते घडू शकतो. ये
दिगंबर राहिल्या का की जगा माझा. असे हे माणूस आहेत. विजय साहेब मला वाटतं एक वर्ष पुढच्या महिन्यात ऑक्टोबर आणि साहेबांची तर 4 सप्टेंबर पुण्यतिथी झाली. तर अशा महाराजांच्या मागोमाग आशाताई शिंदे सुद्धा आहेत, त्या सुद्धा या कार्यक्रमात सांभाळतात आहेत. आणि या सर्वांना धन्यवाद देता मंडळाचे जे कार्यकर्ते अव्यक्त रूपाने जे पण काही कार्य करतात त्या मंडळामध्ये, कारण असा हा सोहळा प्रत्येक मंडळामध्ये होतो. गणेशोत्सव साजरा होतो, मुंबईमध्ये तर गल्ली गल्लीमध्ये गणपती उत्सव साजरा होतो. पण ह्या प्रकारचा गणेशोत्सव साजरा करणारं हे एक मंडळ. त्याच्यामध्ये आणखी काही असतात तर नाही सांगता येत, पण माझ्या ज्ञात तरी हेच मंडळ. तर मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना पण खूप खूप धन्यवाद, कारण त्यांनी पण तो वारसा त्याच पद्धतीने पुढे नेला. तर जो अभंग घेतला तुमच्या सेवेसाठी देवळबाराचा जो अभंग आहे त्यांच्याशी सुरू आहे तुकाराम महाराज. या तुकाराम महाराजांनी निळोबाराला अनुग्रह केला होता. मुळात तर अनुग्रह हा शब्द आजकाल माहिती नाही आहे बऱ्याच लोकांना, कीर्तनकारांना माहिती आहे आणि इतर जे वारकरी समाज आहेत त्यांना सुद्धा हा अनुग्रह शब्द माहिती आहे. पण निळोबाराने एवढा अट्टास केला होता तो अनुग्रह प्राप्त करण्यासाठी. आणि जेव्हा त्यांना कळालं तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, पण ते मला अनुग्रह न देता कसे काय गेले, तर तेव्हा त्यांनी अनुष्ठान मानलं. अनुष्ठान जवळजवळ मला वाटतं गुरुपेक्षा गुरूंचा 14 दिवस अनुष्ठान 13 दिवस आणि यांनी 42 दिवस अनुष्ठान मानलं. म्हणजे कमीत कमी 3 पटीने त्यांनी अनुष्ठान मानलं. आणि अनुष्ठान मानल्यानंतर त्यांना त्यांची कोणाला आली, देवाला आली. आणि देव स्वतः प्रगट झाला. देव स्वतः आल्यानंतर देवाला विचारलं काय पाहिजे मला. तर निळोबाराने जर डोळ्यावरून पाहिलं तर तेव्हा ते म्हटले की पार्थिला वाचून आला असता हे तर लागेल तुझे बोलावले ही दानपूर्णची देवाला देवाला बोलू शकतो आपण. जर आपण जर अनुष्ठान मानला देव जर प्रकट झाला देवा द्या काय पण निळोबारा कशासाठी अनुष्ठान मानून होते तर तुकोबाराकडून त्यांना काय पाहिजे होतं, अनुग्रह पाहिजे होता. आणि देव प्रसन्न झाला तर काय पाहिजे नाही म्हणू शकले असते, पण त्यांनी अनुग्रहासाठी अट्टास ठेवला. आणि नंतर काय म्हणते निळामाने आणि निळोबाची देवा तुकयाचा धावा करीत असेल. म्हणजे आम्हाला कोण पाहिजे, तुकाराम महाराज पाहिजे, तुमची काही गरज नाही. आणि माझ्या वेळेला समजून आले प्रल्हादासारखं की मला कोणी मारायला आला काही गरज नाही. तुम्ही आला कसे आपण म्हणू लागलो आपली ताकद आहे काही देवाला आपण पण मागू देवा आणि देवासाठी जात असताना आज आपला देव देवच चालला. कशासाठी देव चाललाय, सुखासाठी. निळोबाराला मागण्याने आला त्यावेळेस, पण त्यांनी तो अट्टास धरला, तो पूर्वत जाण्यासाठी त्यांनी देवाला नकार दिला. आणि देव सुद्धा पुन्हा गेले. आणि नंतर तुकोबाराय आले आणि त्यांनी त्यांना अनुग्रह दिले. अनुग्रह दिल्यानंतर मग निळोबाराची ख्याती वेगळ्या पद्धतीने झाली. त्या अगोदर सुद्धा ते करत होते, पण त्यांना तेवढ्या पद्धतीने लोक प्रतिसाद करत होते. पण अनुग्रह झाल्यानंतर त्यांच्याकडे तो संत म्हणून व्हायला. मग अनुग्रहाशिवाय संत ही पदवी नाही भेटली. आणि तुकोबारायांचं जर सांगायला गेलं तर त्यांना सुद्धा कोण संत म्हणत होते त्या काळात. येड्या तुझ्यात म्हणायचे, बरोबर चुकत असं जर सांगा, कारण येड्या तुझ्या म्हणूनच म्हणायचे. कारण घरी खायला नाही, अन्नाला बघितले जाते आणि मुलं पण जातात, तरी सुद्धा ते देवाची भक्ती करतात. मग अशा पण ते संत म्हणायचे
तुकोरांची पत्नी सुद्धा सुखी होती त्यांच्याकडे. आणि मी म्हणतो इथे जेवढे बसलेत ना पुरुषमंडळी, त्यांना सुद्धा मी एक क्षणात तुकाराम महाराज म्हणू शकतो. शाब्दिक कसं कसं सांगतो. कारण तुकोबारायांची जी पत्नी होती ती काय म्हणायची की विठ्ठल शब्द जड होता नाही बोललो. आता तुम्हाला समजलं. त्यांची पत्नी म्हणायची माझ्या मायाबाप बरे नाही गेले पदरी बांधले भिकाऱ्याचे. पटलं ना पटलं ना विठ्ठल. कारण व्यवहारिक जीवन जगताना कोणाला आनंद वाटत नाही. सुखाच्या मागे तळमळ चालली, सुखाच्या मागे तळमळ चालली, पण सुख कशात आहे कशामुळे भेटणार ते नाही माहिती. वास्तविक तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मी काही कीर्तनकार नाही आणि मी काही तर सांगायचं मी काही कीर्तनकार नाही आणि मी काही ज्ञानी नाही हे तुम्हाला दृष्टांताद्वारे पटवून देतो. जर एक व्यक्ती एक बोलक्या व्यक्तीबरोबर जर बोलत असेल समोरासमोर आणि जर आपण अनुभव घेतला तर त्याच्यातला मुद्दा कोण आहे हा कळत नाही. म्हणजे दोघांचे पण हातवारे चाललेले असतात पण आपण जर पाहिलं नक्की कोण मुका आहे बरोबर. तसं माझं लढतं. मी पण ज्ञानी लोकांबरोबर राहतोय वागतो खेळतो पण मी काही ज्ञानी नाही. म्हणजे तुम्ही जी अपेक्षा घेऊन बसला असतात की आम्हाला आज काहीतरी ज्ञान नाही तसं काही बाबा होईल की नाही सांगू शकतो. कारण माझी फक्त संगत त्या मुख्यासारखी माझी परिस्थिती. कारण अजून वाचा नाही आणि वाचा पोचण्यासाठी काय करावं लागतं तर सत्संग सतत करावा लागतो. आता आपल्याला अनुग्रह झाला अनुग्रह भेटला मग त्या अनुग्रहाचा विनियोग काय आपण करतो खरोखरच अनुग्रहाच्या मागे जसं निळोबा
42 दिवस म्हणजे खूप झाले. माझं सांगतो, तुमचं बघा. तुम्हाला पॅरामीटर लावा, मी नाही लावू शकतो. मी 42 मिनिटं नाही राहू शकत, 42 तास तर राहू शकत नाही. उपाशी. आणि त्यांनी 42 तास बरोबर अनुग्रहासाठी अनुष्ठान मांडलं आहे ना. मग आपल्याला सहज भेटलं. मला वाटत नाही की निवृत्ती दादासारखं आपल्याला जनावर रानात जावं लागलं. नामदेवरायांमध्ये औट्या नागनाथाला जावं लागलं. अजून नागबाबाला जावं लागलं. नागबाबाला थोडंसं कष्ट झाले. तुकोबाराय देऊळवरून ओतूरला यावं लागलं. इथे एक अजून मुद्दा मोठा आहे. त्यांना लगेच मी बोल माझ्या बोलण्याचं हे सर्वांना माहिती आहे की देऊळवरून तुकोबाराय ओतूरला आले. बाबाजीच्या चरणी भेटले. म्हणजे तिथे पण त्यांनी त्यांची उपासना केली आणि त्यांना बाबाजी चैतन्यांनी बाबाजी चैतन्य 60 वर्ष अगोदर समाधीस्थ झाले होते. समाधीस्थ झाल्यानंतर तुकोबारायांची जी ओढ होती अनुग्रहासाठी, त्या ओढीच्या मार्फत ते उत्खलन होऊन समाधीतून उत्खलन होऊन बाहेर आले. 60 वर्षाच्या ज्या समाधीने घेतली ते तुकोबारायांसाठी उत्खलन होऊन बाहेर आले आणि त्यांना अनुग्रह दिले. हे सगळ्यांना ज्ञात आहे. पण बाबाजी चैतन्य तुकोबारायांच्या घरी गेलेले आणि घरी जाऊन जेवले ते किती लोकांना ज्ञात आहे मला नाही माहिती. आणि ही सध्याची परिस्थिती मला वाटतं गेल्या वर्षी पक्ष येईल. आता हे शब्द बोलल्यावर त्यांना आठवत असतं बाबाजी चैतन्य तुकोबारायांच्या घरी जाऊन पितृपक्षाचं जेवण जेवतात. ही गोष्ट घडली पण पटणार नाही. कारण पटायला काय करायला लागेल? पटेलच्या दुकानात राशन खावं लागेल आहे की नाही? असं नाही पटणार. मग पटेल कोण आहे? पटेल म्हणजे कोण? ज्ञान पटेल म्हणजे जो त्या विभागामध्ये अग्रेसर असेल सगळ्या बाबतीत पैशा बाबतीत ताकदीने देणे त्याला पटेल म्हटलं जातं. मग तसं या आध्यात्मिक परमार्थामध्ये पटेल कोण आहे? ज्यांना ज्ञान भेटलं आहे ना. ज्ञानी लोक पटेल त्यांचं पटलं पाहिजे. पण हे पटायला पटवून येत नाही. हा मुद्दा आहे. मग ही गोष्ट मी सांगतो ही 101% खरी आहे. फक्त पटायला पाहिजे हे की नाही. मग मूळ मुद्दा विठ्ठल बाबाजीचे विठ्ठल तर सांगायचं तात्पर्य काय की हा मनविता त्यांची जास्त बरोबर आहे का? तर सांगायचं मुद्दा असा आहे की निळोबारांना जो अट्टास दिला तो अट्टास तेवढा तरी आपण केला म्हणजे आपल्याला भेटेल आणि घरी येऊन भेटेल. पुढे जायची गरज नाही. घरी येऊन भेटेल. तर कसं आहे त्याच्या मागे. पण मी अनुग्रहाचा का सांगतो? कारण निळोबारांनी पण जो अट्टास केला तो अनुग्रहासाठीच केला. पण एक दृष्टांत सांगतो म्हणजे तुम्हाला वाटेल की अनुग्रहाचं काय करतो आपल्याकडे काय होतं. एक आजी होती. आजीने शेळी विकत घेतली होती. शेळी नाही कळायची. बकरी म्हटलं कळलं. ते बकरी घेतली होती आणि चालले होते. तर त्यांना 4 जणांनी लांबून बघितली. ते लांबून बघितले म्हटले आजी साधी मुली दिसते आपण तिची बकरी घेऊ शकतो. तिला जर गोड बोललं तर. आजी चालला. त्याच्यात एक जण आला बोलायला लागला की आजी कसं आहे बरं आहे का? हो बरं आहे. कुठं चाललं तुम्ही? म्हटले घरी चाललं. मग म्हटले कुत्र कशासाठी समजून घेतली? बोलले कुत्र नाही शेळी आहे बकरी आहे. बोलले नाही कुत्र कसं नाही तुम्ही म्हणताय बकरी आहे? बोलले नाही नाही. आजीला थोडंसं भ्रम झाला की नक्की मी काय घेतली. पण त्यांनी बकरीच घेतली होती. आणि पुढे गेल्यानंतर परत 4 जणांचा दुसरा भेटला. दुसरीने पण असं विचारपूस केली आणि म्हटले आजी हे कुत्र कितीला घेतलं? बोलले कुत्र नाही बकरीच आहे. बोलले नाही बघा. मग आजीला थोडं भ्रम वाढत गेलं. मग आजीने परत पुढे चालायला लागली. परत त्याचा आवाज तिसरा मित्र घेतला. त्याने तसा समजला आणि पुन्हा तेच म्हणतात की आजी कुत्र कशासाठी चालवलं? तुम्हाला भीती वाटते का? बोलली अरे कुत्र नाही हे बकरी आहे. आजीचा भ्रम वाढत चालला. 3 जणांनी वाई दिली ना ही काय बकरी नाही आणि ही कुत्र आहे. मग चौथा आला. चौथ्याने तर ठामच म्हणून आजी कुत्र्याला घेऊन पुढे चालला. विचारपूस नाही केली काय
आजीला थोडंसं लागला आणि आजीच्या बुद्धीमध्ये पलट झाला. काय झालं पलट की मी देव नसून मी कोण आहे, मी देव आहे. हा जो बुद्धीचा पालट होतो ना, हा कशामुळे होतो, आपला विश्वास असल्यामुळे. कशावर, जे सद्गुरूंनी आपल्याला दिलंय ना, हे पूर्ण जगामध्ये एकमेव महावाक्य येते. कारण ते नाव महावाक्य कसं शोधून काढले तर 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण याच्यातून ते निवडून काढले आहे की नाही. संत एकांती बैसले मंथोनी नवनीता कैसेची वाया व्यक्त करता सांडी मारा. म्हणजे वाया त्याचा नाही शकत. कारण माऊलीने ज्ञानशक्तीमध्ये ओळी दिली. पहिली गोष्ट अनुग्रह भेटणं नाही, दुर्मिळ गोष्ट आहे. आणि आपल्या लोकांचं भाग्य कसं आहे, भरतखंडी नरदेह प्राप्त, हे तो परम भाग्याची संपत्ती, हे तर विवेक पुरुषार्थ, त्याचा दोष होती परमात्मा. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे मनापासून आपल्याला नर द्यायला आपल्याला नर देव हा देवाचा एक तर प्रेम आहे आपल्याला. कारण मी थोडा अनुभवाने सांगू शकतो. मनुष्य देह ना किती अट्टास करतो. दादा हॉस्पिटलमध्ये आई नाही, रांगा लागला कशासाठी, तर पोटी संतान व्हावी याच्यासाठी. किती अट्टास केला, किती उपवास केले तरी होतो का, त्याच्या एकाची कृपा होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला नर द्यायला हवा. बाकी इतर गोष्टी तर अशा ती जन्माला येतात, पण मनुष्य योनी प्राप्त करायची असेल ना तर शक्य नाही. ते मनुष्याच्या सुद्धा हातात किती प्रयत्न केले, किती डॉक्टर केले तरी अशक्य गोष्टी आहेत. कारण मनुष्यदेह प्राप्त होणं अवघड आहे. आणि मला वाटतं भागवतामध्ये मनुष्याच्या विठ्ठल देव म्हणतो नको सांगू. देवाची इच्छा नाही, माझी इच्छा आहे. हे कीर्तन करतो मी करतो का, देव म्हणतो नको सांगू. मलाच नाही आठवत. विठ्ठल असं आहे. जे डिलेड आहे आमची चार्जिंग काम चालतं. चार्जिंग झाली तर आम्ही चार्जिंग मग एकनाथी भागवत त्याचा अर्थ असा की या जन्म आली या मनुष्य मुक्तीचा लवनिविषयी याव जन्म मोकळा असा आमचा अभ्यास आहे. विठ्ठल म्हणून मी सांगितलं मी काही ज्ञानी नाही. म्हणजे तुम्ही मला सहकार्य कराल तर मी बोलू शकतो आहे की नाही. म्हणजे इथं सगळं ज्ञानीचे, फक्त मी नाही तेवढंच त्याच्याबद्दल आणि होणार नाही. हळूहळू ना हळूहळू डाळे डाळे ना आपण म्हणतात डाळे डाळे तरी किनाऱ्याला गाडी लागेल आणि लागणार. कारण का
का सांगत होतो ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे. कारण अनुग्रह हा सोपा गोष्ट नाही, तो भेटणार 100% भेटणार. कारण अट्टास जर असला मनामध्ये, कारण निळोबरांनी तेच अट्टास केला म्हणून भेटतो. आणि आपण जर केलं ना निळोबरांचा अट्टास, फक्त घरात जरी म्हटलं मनातल्या मनात की मला अनुग्रह भेटले पाहिजे, तरी सद्गुरू तुमच्या घरी येऊन येते. आणि हीच कृपा त्यांच्यावर झाली होती. कुणावर? जे जे प्राणी येते हे 101%. आता मी सांगतो मी ज्ञानी नाही, खरंच नाही. कारण ज्ञानेश्वरीचे मोरे 9व्या अध्यायात 9 क्रमांकाचे अवधारी आवडे तेच तेच निरू परी महातेचे न विरू काय काय आत्मरसाची ओगरू अशी रस म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही म्हणजे सूर्यासमोर किती मोठा जरी काजवा आला तरी तो सूर्यासारखा प्रकाश देऊ शकतो का? नाही. आणि तुम्ही सर्वांनी तर आत्मरस होईल तुमच्यासमोर मांडायचं काय? बरोबर, हा प्रश्न आहे. म्हणून ज्ञानी लोकांसोबत समोर कीर्तन करायला जड जातं. जड म्हणजे काही बोललं नाही, कारण काही बोललं पण त्यांना पटणार नाही. पटणाऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. तर अनुग्रहाचं सांगतो, अनुग्रह भेटणं सोपं आहे, पण तेवढा अट्टास पाहिजे. कारण पहिली गोष्ट अट्टासाची गरज आहे, पण सहज भेटणं नाही. कारण ज्ञानेश्वरीमध्ये या लागेल सुमन शुद्ध मत अनिंदको अनन्यगत परी चावळीचे सुखे. म्हणजे याचा अर्थ काय की ज्याला अनुभव द्यायचा आहे तो अंतर्मन कसा असला पाहिजे? शुद्ध असला पाहिजे, शांत असला पाहिजे, आणि नंतर अनुग्रह दिला जातो. अशी पद्धत आहे. पण आपल्याला कसं दिलं माहिती आहे का? बाबा म्हणतात की बाबांनी दाट पेरलं, म्हणजे पेरताना विचार नाही केला, माहिती नाही. कारण का उगवणार, कारण असं ते ब्रह्मबीज आहे. ते ब्रह्मबीज असेल पुढे उगवणार. त्याच्यासाठी पण आपण ओवी ज्ञानेश्वरीमध्ये मुंडावणी बीजे काढले ते निर्वळ्या पेरले स्थान विखरले गेले म्हणून एक आहे. म्हणजे जर तुम्ही आता इथे आजी आहेत भरपूर गावात आलेले, तर त्यांना माहिती आहे की जे आपल्याला पेरायचं ते धान्य कशा ठेवलं जातं? एका मुंड्यामध्ये ठेवलं जातं, साठवून केली जाते त्याची. आणि ते जर धान्य आपण घेतलं आणि जर जमीन सुकून गेली त्याच्यामध्ये जर पेरायच्या जे पडलं तरी ते मग तसे ब्रह्मनाम भेटलं तरी ते आहे ना. वैष्णवांचा माल करा तुरतुरा वस्तूशी एका बीजा केला भोगिले म्हणजे एका बीजाचा जेव्हा नाश होतो तेव्हा असंख्य बीज निर्माण होते. तसं एकाच्या अर्थात ते आत्मा बीज पेरलं गेलं तर त्याच्यामुळे त्या बीजाची पूर्णपणे वाढ होते. तर ते बीजाचं वाढ झाल्यानंतर ते निळोबारे आपल्याला अभंगाच्या पहिल्या चरणात Yeah.
परवे झाले आत्माराम हृदयी आले. निळोबारायांचं जे वास्तव्य होतं पिंपळनेर, तिथे एक समाज मंदिर आहे. त्या समाज मंदिरामध्ये दीपक बाबांचे प्रवचन होते. तिथला एक प्रसंग आहे. दिंडीमार्फत बाबा तिथे गेले होते आणि तिथे समाजसेवक जे नाझर यांनी अनुमोदन दिलं होतं बाबांच्या प्रवचनासाठी. तर अण्णा हजारे स्वतः येऊन सांगितलं होतं की ज्ञानेश्वरी वाचा, कारण नामाने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान आहे, एकतरी ओवी अनुभव. तर त्यांनी प्रस्तावित करताना एक ओवी सांगितली होती 14व्या अध्यायातली 234 नंबरची. नगरेची रचावी, जलाशय निर्मावी आणि महावने लावावी नानावी. म्हटलं ह्या ओवीचा मला बोध झाला आणि तिथून मी समाजकार्य करण्यासाठी सुरुवात केली. आणि त्यांनी अनुमोदन देऊन हरे राम हरे कृष्ण चालू करून बाबांना सांगितलं की तुम्ही प्रवचन चालू केलं. बाबांनी त्यावेळेस 9व्या अध्यायातली 71 नंबरची ओवी घेतली होती. आता ती आठवण. आमचा प्रवृत्ती पलीकडे बाबा जरी जरी कल्पनेने लागू पाहावं तरी मज माझी देव बाबा जे मी सर्व म्हणून अशी ओवी घेतली होती. ते प्रवचन झाल्यानंतर म्हणजे सर्व समाजाला त्यांनी सांगितलं होतं की ह्या व्यक्तीने जे म्हटलं ना हे 100% बरोबर, म्हणजे तिथे वेगळा शब्द वापरून त्यांनी ग्वाही दिली होती की हे जे म्हणतात आहे तसंच आहे. आणि त्याच्या खाली जर दुसऱ्या शब्द वाचलं किंवा ऐकलं तर ते वेगळं. कारण बाबांची वाक्याला वरकड होती ती मी नाही बोलू शकतो, त्याच्यामुळं मी तिचे पुढे नाही जाणार. तर सांगायचं गोष्ट काय आहे की सद्गुरूची जर कृपा झाली तरच आपल्याला अनुभव भेटू शकतो. आणि अशी सद्गुरू प्रत्येकाच्या जीवनात आली पाहिजे. कारण नामदेव रायाला पाहायला गेलं तर देवाची ओळख होती, पण सद्गुरू न केल्यामुळे देव जाणार नाही. देव जाण्याचा विषय आहे, पाहण्याचा विषय हा मुद्दा. कारण जाणं देणे करून पाहिजे तेने का कार्य व्हायचे मूळ सिंचन सहज शाखा संतोष. कारण जाणून पण गोष्ट केली. आता आपल्या घरी जर बिघाड झाला इलेक्ट्रिशियनचा तर आपण कोणाला पण आणतो घरी, ज्याला जाणता येतं त्याला जाणतात. तसं परमार्थामध्ये पण जाणते लोक आहेत ना, हे की नाही. मग जाणत्या लोकांना आणलं पाहिजे. संत बीची पडते नाही जुग गया नाही, हर एक वेळी मी अवतार दे फिर संत बीच. आज दादा संत आहे पण संतांची भेट होत नाही हा मोठा दुर्लभ आपल्यासाठी. ही गोष्ट दुर्लभ झाली. फक्त ज्याला होत नाही ज्याला झाली त्याच्यामुळे जर मार्फत गेलो की संतांची भेट होईल. नामदेवरायांच्या तसंच होतं आहे की नाही. नामदेवरायांनी काय केलं, देवाची ओळख संतोष करण्याचं टाळलं होतं. पण शेवटी जेव्हा हे संत आले आणि त्यांच्या भेटीला जेव्हा नामदेवराय गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की कच्चा मडका पक्का आपण पाहूया. संतांच्या मांदियाळीमध्ये अशी परीक्षा असतात, संतांच्या मांदीमुळे अशीच परीक्षा असतात. कोणाला पटतं कोणाला नाही. त्यात नामदेवरायांसारखे जर कधी असतील त्यांना पटणार नाही. कारण का अखंड देवाचा सीझन कार्य अंगार गेला आहे की नाही. आणि मुक्ताबाईने प्रॉपर सांगितले निगुरे असतात, म्हणजे ह्या शब्दाचं मला सांगतात निगुरे असतात. गुरु नाही केला आहे की नाही. गुरु नाही केला तर काय केलं, देवाची ओळख फायदा नाही. फक्त देव झाला नाही आणि देवाने सुद्धा जेव्हा नामदेव परत आले देवाला सुद्धा म्हटलं तू तर सौदागर होतोस त्यांचा. आणि ते कसं सौदागर ते मला मारायला लागले हे की नाही. ते सौदागर असले बोले नामदेवा त्यांच्याकडूनच तुला जे भेटणार ते भेटणार, माझ्याकडे काही नाही. आणि तू त्यांच्याकडे जायला लागेल कारण तेच काही सौदागर तुला पटलं नाही कळलं नाही, जा त्यांच्याकडे. आणि त्यानंतर ते गंगोदरी अनुग्रह झाला. त्यांना मुक्ताबाईने उपदेश केला आणि औंढ्या नागनाथाला पाठवलं. तिथे येसोबा केदारांची भेट झाली. त्यांना ते गुरु करून घेतलं. पूर्वकथा तुम्हाला सगळ्यांना माहिती. त्यानंतर दुसरे चांगदेव महाराजांची परिस्थिती तीच होती. जर गुरु नाही केला असता तर त्यांनी पण असा शिक वाढवला असता. कारण 1400 वर्ष शरीर केले जातात आणि बोधेविना शिक वाढवलं, म्हणजे बोध नाही झाला काय झाला त्यांना अनुग्रह नव्हता. आणि 1400 वर्ष शरीर जतन करणं
आपल्याला 40 वर्ष झेपत नाही. 40 वर्षाला काहीतरी आजार येतोच. त्यांनी 14 वर्ष वर्षन केलं म्हणजे आपल्यापेक्षा ते कमी आहे. पण 14 वर्ष शरीर जतन करून सुद्धा त्यांनी तो महामार्गाचा उपदेश केला. आणि मग त्यानंतर त्यांनी ह्या भावंडाला भेटण्याचा विचार केला. आणि जेव्हा ते भेटायला गेले त्यांनी जी परिस्थिती बघितली, मी तरी सचिन प्राण्यावर बसलो, इथं निर्षी भिंतीवर चालत आलं है की नाही. मग माझ्यापेक्षा श्रेष्ठच आहे. मग त्याने त्यांना नतमस्तक झालं आणि त्यांना जेव्हा पत्र पाठवायचं होतं, आता त्याच्यात काय लिहिलं, श्री गुरु तर ते वयाने लहान आहेत आणि चिरंजीव लिहू तर ते ज्ञानाने मोठे. मग मी काय लिहिलं, काही नाही लिहिलं. त्यांनी काय केलं, ते कोरपत्र पाठवलं. आणि कोरपत्रामध्ये जेव्हा ज्ञानोबांनी चांगलं 65 वयात त्यांनी उपदेश केला आणि त्यानंतर त्यांना अनुभव झाला. म्हणजे त्यांनी पण काय केलं, जरी 1400 वर्ष शरीर जतन केलं असेल तरी काय केलं, गुरु केला हे झालं. दुसरी गोष्ट ज्ञानोबारायांचं सुद्धा, ज्ञानोबारायांच्या भाग्यात काहीच म्हणजे थोडा पण नाही. कारण का त्यांचे भाऊ स्वतः कोण होते, गुरुच होते. आणि भाऊ सद्गुरू लागला तो मोठी गोष्ट. माझ्या जीवनात घडलेला सांगतो, भावाला सांगतो. आता एप्रिल मे महिन्यामध्ये जेव्हा मला त्रास झाला, मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट इगतपुरी. आणि इगतपुरीला जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनसाठी येत होते, तर तिथे डॉक्टर सद विचारण्याचा प्रश्न, कुठून आला, काय आला, कोणी सुट्टी. तर मला प्रश्न केला त्यांनी, तुमच्यासोबत कोण आला, आपला भाऊ आहे. बोले सख्य भाऊ आहे. हो. बोले असं होतच नाही, आम्ही एवढ्या ऑपरेशन सत्ता भाऊ कुठं बोलतो. म्हटलं खरंच सत्ता भाऊ म्हटलं, तुम्हाला आधार कार्ड दाखवलं दोघांची, म्हणजे वडिलांची नावं सारखी असते. बोले नाही नाही असं. पण मग हा प्रश्न बंधूंना पण गेला, माझ्यापेक्षा मोठे, की तुमचा तो सख्खा भाऊ आहे. बोले हा. तर बोले असं होत नाही, सख्खा भाऊ कधीच येत नाही अशा कार्यामध्ये तो. आणि एवढे दिवस तुम्ही थांबताय म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. मग म्हणजे सांगण्याची गोष्ट काय की भावा जर गुरु असेल तर मग त्याला काय पारावार. आणि ज्ञानदेवानं पण गुरु करेल. आणि नंतर ज्ञानदेव करलं आणि आजी विचारलं गुरु. मग त्यासाठी गुरु करणं महत्वाचं, कारण का अनुग्रह सहज होता नाही भेटत, त्यासाठी गुरु पाहिजे, ठीक आहे. मग गुरु काय करणार आहे, गुरु आता ज्ञानेश्वरी सद्गुरु वाचोनी सावडे नासो, सद्गुरु वाचोनी सावडे नासो, सद्गुरु उत्कृष्ट प्रमाणात सद्गुरू वाचून सापडणे. कारण जीवनामध्ये आल्यानंतर सद्गुरू करणं गरजेचं आहे. सद्गुरूशिवाय गोष्ट टाकतो. ज्ञानेश्वरीची गोडी मला वाटतं 18व्या अध्यायामध्ये 1630 गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान आती जैसे. आता गुरु तेथे ज्ञान, ज्ञान तेथे गुरु, बरोबर ना. गुरु तेथे ज्ञान, ज्ञान तेथे गुरु, म्हणजे दोन्ही वाक्यात तसं एकच आहे. ज्ञान पण गुरुचे आणि गुरु पण ज्ञानच आहे. फक्त कळत नाही गुरु, कारण का आपल्याला सवय करायची आपल्याला बघायची. 3.5 व्यक्ती बघितल्याशिवाय आपल्याला वाटत नाही की ही ब्रह्मचैतन्य हे साक्षात. म्हणून तिथे गुरु तेथे ज्ञान सांगावं लागलं.
मग हरिपाठामध्ये 9 क्रमांकाचा अभंग विष्णू जप व्यर्थतेचे ज्ञान. मग गुरु कोणाला म्हटलंय? गुरु देते ज्ञान. आणि इथं काय सांगितलं? विष्णू जप व्यर्थतेचे ज्ञान. मग विष्णूचा जो जप करत नाही तो जर तुम्ही गुरु केला असेल तर तो गुरु कसा आहे? गुरु करून काय फायदा झाला? व्यर्थ गेले. आजही वेळ आहे. आजही तुम्हाला वेळ बदली करायची. एवढ्या शिक्षा नाही आपल्याला रोज गुरु पाहिजे आहे की नाही? गुरु बदली करू शकतो आपण. गुरु कसा पाहिजे? विष्णू जप व्यर्थतेचे ज्ञान. ज्याच्याकडे विष्णूचा जप नाही मग विष्णूचा जप काय? ते महाभाव, ते नाम, ते ज्या गुरुकडे तो गुरु आपला पाहिजे. नंतर दुसऱ्या चरणात काय सांगितलं त्यांनी? रामकृष्ण मन नाही यायचे. विष्णू जप व्यर्थतेचे नाम, रामकृष्ण मन नाही जायचे. म्हणजे रामाच्या कृष्णाच्या गोष्टी सांगणार याला ज्ञान नाही म्हणले. रामाच्या कृष्णाचं मन नाही झालं. रामकृष्ण सारखं मन झालं. रामकृष्णाच्या गोष्टीसारखं मन नाही होणार. कारण ते तुमच्या समाधानासाठी म्हणतात ना, दिल बैलाने की बात. पण उद्धाराच्या गोष्टी नाही येते. उद्धाराच्या गोष्टीसाठी कसं पाहिजे? त्या रामकृष्णासारखं मन झालं पाहिजे. आणि रामकृष्णाचं मन झालं तरच पुढे उपजोनीकरण. आता बघा की मोठा शब्द आहे, माझ्यासारखे बोलला नाही पाहिजे, पण माऊली म्हणतात उपजोनीकरण नेणे अद्वैत वाट. मी कोणाला म्हटलंय? तुम्हाला म्हटलं का तुमच्या गुरुला म्हटलंय? उपजोनीकरण हा प्रश्नचिन्ह आहे तुमच्या पुढे. कोणाला म्हटलंय? तुम्ही तुम्हाला लागू देऊ शकता काही गोष्ट करणला नाही लागू देऊ शकता. जे गुरु तसे नाहीये ते कसे? विष्णू जप व्यर्थतेचे ज्ञान तसं. आणि खाली सांगितलं गुरुविन ज्ञान कोणी सांगा. बरोबर आहे ना? रामकृष्ण बैठक कैसा म्हणजे रामकृष्णाच्या पंक्तीला कसा बसू शकतोस तू? उपजोनीकरण नेणे अद्वैत वाटा. अद्वैताच्या जर गोष्टी करत असेल तर त्याला फायदा काय? अद्वैताच्या गोष्टी नसल्या पाहिजे. द्वैताच्या आहे की नाही? मग अशा गोष्टी तुम्हाला लाभले पाहिजे. आणि गुरुविन ज्ञान कोण सांगायचं? गुरु ज्ञान कोण सांगायचं? कोणच नाही सांगायचं. त्याला गुरुच करावं लागतं. म्हणून इतर साधू संतांनी गुरु हानी गुरु
हा सौभाग्य देऊन साधोद नांदवी. गुरुहा सौभाग्य देऊन साधोद नांदवी. वा. तर गुरुची जी उपमा जी अशी, कारण का आता आपण गुरु कोणाला मानतो? मातृपितृ, बरोबर. तर आई काय करते? लहान मुलाला मोठ्याला धरून चालायला शिकवतो. मग ते बाळ काय करतं? आई जशी चालली तशी चालत जातं. ती काय नाही म्हणत, ते काय लहान म्हणत नाही, कारण त्याला माहिती आई एवढा विश्वास. तर जसं ते आई चालतं तसं ते लहान मुलं चालतं, का लहान मुलं चालतं तसं आई चालते, जसं लहान मुलं चालतं तसं आई चालते, धरून धरून आई नेते. आणि आईला त्याच्यामध्ये अजून एक कारण आहे, कारण ते अपत्य ताने निघाले, त्याची मायेशी लागली, तिने काय झालं स्तन्य देईल. म्हणजे जे लहान बाळ असतं घरात जरी असतं आणि त्याची आई वटेवर जरी काम करत किंवा शेतात जरी काम करत असेल, तर त्या लहान मुलाला लागलेली भूक सर्वप्रथम आईला लागली, एवढा लांब असून सुद्धा. म्हणून आईला पण गुरु म्हणतात, तसंच वडिलांना पण गुरु म्हणतात. का तर लहान मुलाच्या ज्या पण खेळी त्याला समर्पण बाप सुद्धा त्या गोष्टी मान्य करतो, कारण बाळ बापाच्या पाठीचे, बाप त्याची जीव लागेल की संतोषाचे वेगळे मुखची गोष्ट. म्हणजे जसं बाळ लहान बाळ आपल्या वडिलांना लहान लहान घास घालायला तयार करतात, ताटातून त्यांच्याच ताटातून घेतात. ही ज्ञानेश्वरीची ओवी आणि भागवतामध्ये ओवी, बापाच्या वचनाने घेऊन बाळ घाली बापाच्या वचन, ते साचाची तो संतोषणी, मग मनी होय सुखाचा. म्हणजे वडिलांची व्याख्या त्याच्याप्रमाणे अशा पद्धतीने मांडली नाथबाबांनी पण ज्ञानोबा राहिले. तर बापाला पण ते गुरु म्हणतात, म्हणजे वडिलांना सुद्धा गुरु म्हणतात. आणि अजून एक वेळी असे हे तर वडिलाचं जे करतात तयानाम देवी हे रहस्य सामान्य सगळं. म्हणजे वडील जे करणार म्हणजे आपल्या घरी जर पूजा देवाची गरज असेल तर तेच पाहून मुलगा करतो, आणि इतर काही व्यसन करत असेल तर तसंही मार्गाला लागू जाऊ शकतो. मग त्यांना सुद्धा म्हणलं, कारण हे फक्त काय करणार आहे, ह्याच गोष्टीची स्वतःकडे घेणार, काय व्यवहार कसा करायचा, घर कसं चालणार, प्रपंच कसं चालणार, पण जे सद्गुरू लाभले ते कसे लागणार, त्या बाबाच्या दुसऱ्याच्या
सद्गुरूने कृपा केली, निज वस्तू लावली, निज वस्तू पैदावी, निज वस्तू पैदावी. सद्गुरूने कृपा केली निज वस्तू पैदा माझ्यावर सुद्धा सद्गुरूंची कृपा झाली म्हणून मी आज तुमच्या समोर उभा आहे. सद्गुरूंची कृपा नसती आज उभा नसतो. पण तुकाराम महाराज म्हणतात तशा पद्धतीने सद्गुरूने कृपा केली. आम्ही वैकुंठवासी आम्ही आम्ही म्हटल्यावर कोण आलं? सगळे आले. झाडू संतांचे मारा. तुम्हाला प्रश्न करतो, झाडू मारा कोणाला आवडतं? तुम्हाला आवडतं का? घरात झाडू आवडतं का? झाडू मारायला जरी आवडतं ना, तो शेवटचा जो नियम त्याचा उभा राहतो ना, जमावतो ना, तो उचलताना त्रास वाटतो. हे खरं आहे का खोटं आहे? खरं आहे का? कोणच काय बोलत नाही, कळत नाही का माझ्या मराठी? खरं आहे का? तर पुन्हा सांगा, झाडू मारायला चांगलं वाटतं. झाडू मारल्यानंतर सगळा केर एकत्र आणल्यानंतर तो उचलणार कंटाळा येतो की नाही? येतो का नाही? येतो? एक तरी मला उत्तर भेटेल. जादूदायने सांगितलं भेटेल. हा का बोललो मी? हे का बोललो? तर हा माझा अनुभव. खरं झाडू मारतो ना, तो कचरा उचलला विठ्ठल. झाडू संतांचे मार्ग. संतांनी काय सांगितलं? कुठले मार्ग? त्या मार्गाने जर गेले तर सद्गुरूची कृपा झाली, आणि त्या मार्गाने जर आपण गेलो, कृपा एकदाच का रोज येऊन घरी सांगणार नाही. नाम घ्या, चिंतन करा. जो रोज घरी येत असेल आणि सांगत असेल आपल्याला की बाबा तुम्ही चिंतन करा, नाम घ्या, सत्संगाला या, समजा आपल्यासारखं बुद्धी कोण नाही. कारण कुठली गोष्ट रेशनवर रॉकेल आलं तर आपल्याला किती वेळा सांगायचे लोक घरी? एकदा. तेव्हा आपण लगेच धावतो, आपलं काम सोडून रेशनचं पण काढायचे. मग सद्गुरूंनी किती वेळा सांगितलं पाहिजे की तुम्ही देह नसून ब्रह्मा
तुम्हीच देव आहात. हे सतत सांगायची गरज नाही ना. एकदा सांगितलं तर आपण त्या मार्गाने गेलो पाहिजे. आणि तेनेचे वचन चालू जाता न पडे गुंता म्हटलं. गुंता म्हणजे काय? हा भ्रम आहे ना. गुंता म्हणजे काय की आपण पुन्हा जन्माला यायचं की नाही. येण्याचे शरीरा येणे सर किंबहुना येणार शिरापड. हा जो गुंता ना येण्याचे शरीरा येणे हा गुंता आपल्याला काढायचा. पण त्या मार्गाने गेलं तरच गुंता जाणार, नाही तर गुंता जाणार आहे की नाही. म्हणून आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण सगळेजण जे आले ना त्याचं एकच कारण आहे. काय तर आपल्याला मनुष्य देहाला मनुष्य देव ही देवाचा आपल्याकडे एकतर्फी प्रेम आहे. म्हणून आपल्याला मनुष्य देव लाभला. हे तुम्ही लिहून ठेवा. कारण देवाची जर कृपा होत आहे ना तर मनुष्य देव लाभतच नाही. असे किती गेले. दशरथ राजाने सुद्धा कामेष्ट केला म्हणून ते पुत्रप्राप्ती झाली. तर त्यांना किती झाली. आता ज्यांचा अभाव घेतला ना ते सुद्धा त्यांच्या आईच्या जवळजवळ 2 तपानंतर झाले. 24 वर्षांनी है ना. ते पण त्यांच्या आईने त्यांच्या वडिलांकडे अट्टाच केला म्हणून त्यांनी देवाकडे मागणी केली. नाही तर त्यांच्या वडिलांची कशी भक्ती होती रामाच्या चरणी. ते म्हणतात शाश्वत अशाश्वत काय मागायचं. मी माझ्या भक्तीमध्ये मी अशाश्वत मागायला भक्ती करतो. मी शाश्वत निवाडा करतो. म्हणून ते कधी असं आमच्या पडत नव्हतं. पण शेवटी म्हणतात ना कुठला आठवत बाळ आठवत राज आठवत आणि स्त्री आठवत. मग स्त्री आठवच्या पुढे त्यांना काही करता नाही आलं. निळोबाराच्या वडिलांना शेवटी त्यांनी आपल्या देवाकडे मागणी केली आणि देवाने सुद्धा त्यांना सांगितलं असं आता स्वप्न सांगावं लागतं. खरं सांगितलं असतं स्वप्न लवकर कळलं. कारण तुकोबाराला पण अनुभव झाला तर सगळ्यांच्या डोक्यात स्वप्नात झाला. पण ते स्वप्न जागृत कसं सुचलं हे पण कळालं पाहिजे. तर त्यांना मुकुंदपंत त्यांचं नाव निळोबाराच्या वडिलांचं. त्यांना सुद्धा अनुभव झाला. त्यांना सुद्धा बोध झाला. देवाने बोध दिला तुमच्या पोटी संतान हवं ही सुद्धा माझी इच्छा होती. तुम्ही मागणं देत नाही ना. गुजेवी नाही तर कोण सांगा. मग तुम्ही मागितलं तर तुमच्या पुढच्या असा काही पुत्र जन्माला येईल तो परमार्थाचा पुढे येईल. कारण निळोबाराय 5वे म्हणजे धाकटे संत मानले जातात संप्रदायामध्ये. कारण नामदेवराय ज्ञानोबा एकनाथ महाराज तुकाराम महाराज निळोबाराय हे 5वे संत आहेत आणि धाकटे संत म्हणून ओळखले जातात. आणि निळोबारायची ख्याती सांगायची म्हटली तर निळोबाराय पारणा तालुक्यामध्ये वास्तव्य त्यांची समाधी म्हणजे आमचा तालुका येतो हे की नाही. पारणा तालुका म्हणजे मी भाग्य समजतो की संतांचं तालुका. मी पहिला लहानपणी गावी जायचो तर आवडायचं नाही गावी. कारण पाणी नाही सगळं डोंगर. पण जसं जसं परमार्थामध्ये आल्यानंतर कळालं की संत कुठे हे की नाही. आणि निळोबारायची समाधी पारनेरमध्ये हे कळाल्यानंतर मग म्हटलं या बरोबर जन्माला है ना. जन्म आलो त्याचे आजही फळ झाले. तुम्ही सांभाळले आपल्या कोण सांभाळतो. संतांच्या वचनानुसार आपण चाललो आपल्याला संत सांभाळणार आहे की नाही. आणि त्यापुढे नंतर जेव्हा बाल झाल्यानंतर पुढच्या काही गोष्टी घडल्या आणि निळोबारायला सुद्धा ओढ लागला कशाची अनुग्रहाची. आणि अनुग्रह झाल्यानंतर संस्कृत भेटल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये असं काही घडलं ते आपल्याच्या 3ऱ्या चरणात.
सद्गुरू जर सांगायचं म्हटलं आपल्यासारखं दिसतं, ते काही वेगळे नसतात. ज्ञानेश्वरीमध्ये गोडी आहे, ते चालते ज्ञानाचे बीज, तयाचे अवयव सुखाचे गुण, हेर माणूस मनाची बांब लौकिकापासून. आणि भागवतामध्ये ओवी ते ब्रह्मविद्येचे चालते दीप, तयाचे अवयव पूर्ण ब्रह्मकुंड, ते विद्येचे बिंब स्वयं परब्रह्म. म्हणजे ज्यांच्या देहभाव जाऊन ते स्वतः चैतन्य झालेले असतात, अशा सद्गुरूंची जर ओळख झाली तर जसं आता तिसऱ्या चरणात म्हटलं की आनंदी आनंद पाहावे तिकडे गोविंद, म्हणजे विठ्ठल 40 करतो, विठ्ठल नाही बोलत. आणि देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधले पाहिजे. हे साधू संतांची जी म्हणणं आहे. आता जनाबाई तर त्याच्यापेक्षा म्हणतात देव खाते, देव पिते आणि देवावरी हे पटायला अवघड आहे. कारण संत जे बोलतात ना ते अनुभवाचं बोलतात, उगाच काय सांगायचं सांगत नाही. खरंच भाग्य आहे माझं की मला अशा सद्गुरू लाभला. जीवनामध्ये कशी मालिका विचार केला नव्हता आणि मला वाटत नव्हतं की असं काही घडेल. नांदेवाच्या आठवड्यात 1-2 मिनिटं त्यांचं सांगून जातो. नांदेवाला मागे लागले कशासाठी की अनुग्रह घ्या, शेजारी राहायला होतो आणि दररोज मी नाही म्हणायचं. जवळजवळ असे 6 महिने गेले. 6 महिने गेल्यानंतर दिवस मला म्हटले काका म्हणतात, म्हणजे सगळेच म्हणतात काका. तर काका आपल्याला जायचं आहे एक दिवस, रविवारच्या दिवशी सुट्टी आहे, तुम्हाला पण 4 वाजता जाऊ. तर मी म्हटलं ठीक आहे जाऊ. आणि रविवारच्या 4 दरवाजा त्यांचा बंद होता. दरवाजा टोकला. म्हटलं बाबा आपल्याला जायचं आहे. तर ते खाटावर बसले होते. मला म्हटलं अहो जायचं फोन करू, पण ही खाट मला सोडत नाही. म्हणजे सद्गुरूची आपल्यावर जी कृपा करायची पद्धत असतात ती वेगवेगळी असतात. त्यांचे शब्द कळायला पाहिजे. कधी बोटत असतात, कधी बोचक असतात, कधी चिष्ण असतात, कधी मवाळ असतात. सद्गुरूची शब्द असतात. तर त्यांनी मला त्या गोष्टीतून घडून दिलं की मी माळाला नाही बोलतो, अंतराला नाही बोलतो. हे माझ्या मनाचा पत्ता मी काय केलं, मनाची कल्पना केली. ते म्हटलं खाट सोडत नाही. खाट कशी काय सोडत नाही? आपण म्हटलं तर खाटाला खाली येऊ. आपण दाराला माळावर शकतो ना. आपला मालक आपण दुसरा कोण आहे? आपला मालक कोण आहे? आपणच आहे. आपला मालक दुसरा कोण आहे? या शरीराचा मालक आपण स्वतः. तो हृदय आहे, त्याला आपला कर्म करायचा. आपला मालक देव करून घ्या. त्या एक का म्हटलं कारण तो एकच हृदयाचा देव आपला आहे. बाकी सगळे देव आपल्याला नाही, हे की नाही? त्या एकाची जर ओळख झाली ते आपोआप सोबत येईल. ठीक आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ज्यांनी माळ नाही घेतली
कृपा करून माळ घाला, अनुग्रह घ्या. काही होणार नाही तुम्हाला, उलट माळ घातला तर तरतील. बुडलेलं मला आवाज दिसला नाही. माळ घालून त्याने अनुग्रह घेतले ना ते तरले. कारण ज्ञानदेव म्हणे मी तरलो. आणि आता माझ्या ताबडतोब वेळ नाही लागला, हे की नाही. आणि नाम घेता वाया गेला. कोणी देखील कोणी पाहिला का ज्याने नाम घेतलं तो वाया गेला असं होऊ शकत नाही. म्हणून सगळ्यांच्या पायावर नमस्कार करू. एवढं सांगेन की ज्यांनी माळ नाही घेतली माळ घाला. मी काय उपदेश करायचा मोठा महात्मा नाही, पण माझ्या वाट्याला जी आहे गोष्ट खूप चांगली आहे ती नक्की मी तुम्ही माझे आई आहे, बाबा, बरोबर या उद्देशाने मी सांगतो. मी काय ज्ञानी पण नाही म्हणून तुम्हाला उपदेश नाही करत. तुम्ही माझे बाबा, मी तुमचा लेकरू आहे. तर लेकरू जर या मार्गाने गेलं तर तुम्ही पण त्या मार्गाने जावा अशी या लेकराची इच्छा आहे. तुमच्या सर्वांच्या मस्त बरोबर डोक्यावर मस्तक ठेवून चुकीचं होतं वयानुसार थोडा प्रकृतीचा पण दोष आहे. कारण प्रकृती एवढी काही साथ देत नाही, त्याला माफी करा. तर तुमच्या चरणावर मस्तक ठेवून हीच विनंती आहे की सगळ्यांनी अनुग्रह घ्या, माळ घाला. याच्याने काही गोष्ट आता एक जाहीर डेटॉलची तो लहान बाळ आईला विचारतो इससे क्या होगा, इससे क्या होगा. त्याच्या आईला कुछ नाही होगा. मग कशाला घ्यायचं, कशाला लावायचं ना. मग शेवटी वैद्य इससे कुछ नहीं होगा तो यूज करते हो, कशाला वापरतो. अरे इससे कुछ नहीं होगा म्हणजे तुमच्याकडे जे घरात रोगराई येणार आहे ना ती नाही येणार. तुमच्या घरात रोगराई आहे, या देहाच्या घरामध्ये रोगराई आहे, वासना बसली, मोह बसला, माया बसली. तो अनुग्रह नामाचा डेटोल तुमच्या शरीरात गेला ते सगळं बाहेर पडणार. म्हणून झालेली सेवा सच्चिदानंद श्रीपाद अधिष्ठान आणि तुमच्या सगळ्या साधू संतांच्या सेवेला तुमचं लेकरू लेकराच्या कीर्तनाला कालचे कीर्तनकार शिवाजी मामा आज इथे उपस्थित राहिले. आभार मानतो तसेच साधू संत आणि असं तुम्ही आला आनंद वाटेल आमच्या सर्वांना. कारण एक ऊर्जा असते वेगवेगळं बघून आहे ना, एक बोलायला स्फूर्ती भेटते श्रोत्यांकडूनच आहे ना. चंद्रदेवीच्या शब्द नाही संत देवी असण्याची त्या प्रकारे जे वक्त्याला काय बोलायचं नाही श्रोत्याकडे कळतं आणि जर श्रोते नसतील तर वक्ता काय बोलणार आहे की नाही. तर त्याच पद्धतीने तुम्ही सगळे उपस्थित राहिला तुमच्या सर्वांचे आभार. या भगिनी सगळ्यांचा आभार आणि त्या उपस्थित राहिल्याबद्दल सगळे हां मावशींचं पण मृदुंगमनी हार्मोनियम गायक गायकरी वारंवार सगळ्यांचे आभार. सेवेला गेले शेवटच्या चरणाचा जय